पवित्र सोवळे एकतेच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, तेच भाग्यवंते सरते पुरती धनविते, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव। तुका देवा त्यांची केल्या पावी सेवा, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव। महायोग पीठे तटी भीमरथ्यां, वरं पुंडलिकाय दातु मुनीन्द्र हे, समागत्यतिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भज पाण्डुरङ्ग। सकळ संत शिरोमणी, आनंदी वल्लभ कैवल्यदानी, एक नमस्कार तयाचे चरणी करिता त्रिभुवनी नमिले संत। नाम संकीर्तनमयस्य सर्व पाप प्रणाशनम्, प्रणामो दुःख शमनस्तं नमामि हरिं परं, तं नमामि हरिं परं, तं नमामि हरिं परं। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपेण, याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्थमीश्वरं। नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय,
तस्मै नकाराय नमः शिवाय अतुलित बलधामं हेम शैलावदेहं तनोज गुणपुषानं ज्ञानिनां प्रगण्यं सकल गुणनिदानं वानराणाम् आधीशं रघुपती प्रिय भक्तं वातजातं नमामि जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुची ते नमस्कार आता श्री संत पुंजाजी बाबाचे चरणी श्री संत पुंजाजी बाबाचे असे जे साधन हे जाणून ज्ञान मन निवांत केले पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव विढला विढला परब्रह्म परमात्मा भगवान जगदीश चराचरात्मक व्याप्त चैतन्य शक्ती भक्तवत्सल दीनदयाल करुणा निधान अकारण घन श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराया जगद्गुरु तुकाराम महाराज समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज संत श्री भास्कर महाराज गौरी शंकर महाराज गुरुवर्य वासुदेवजी महाराज आदि शक्ती मुक्ताबाई संत श्री सखाराम महाराज सद्गुरु श्रीराम महाराज गुरुवर्य भोजने महाराज गुरुवर्य पाटकर महाराज गुरुवर्य पवार महाराज संत श्री पुंजाजी महाराज आदी सकल संत महंत तसेच भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित सकल मायबापांना कोटी कोटी प्रणाम विडाला विडाला परब्रह्म परमात्मा भगवान जगदीशाच्या असीम कृपेने तथा सकल संत मायबाप यांच्या कृपा आशीर्वादाने संत श्री पुंजाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेलं ग्राम कंजरा मोठमोठ्या साधू संतांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेलं ग्राम कंजरा येथील सकळ मायबाप यांच्या तन मन धन सहकार्याने होत असलेला हा संत श्री पुंजाजी बाबा यांचा पुण्यतिथी महोत्सव नाही तन्निमित्त आजची कीर्तनरूपी वाक्पुष्प गुंफण्याची सेवा म्हणून तुम्हा मायबापाच्या संतांच्या भगवंतांच्या सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु वारकरी संप्रदायाचे कलश असणारे जगद्गुरु तुकोबाराया यांचा चार चरणाचा अभंग आणि संतांचं लक्षण सांगणारा अभंग विडाला विडाला प्रस्तुत अभंगामध्ये संताचं नाव आलेलं नाही पण लक्षण संताचेच आहेत पवित्र सोवळी दोन्ही शब्द सारखेच आहेत जसं सन म्हणजे सूर्य सूर्य म्हणजे सूर्य
दोन्ही शब्द सारखे आहेत, पण तुकोबाऱ्यांनी हे शब्द का वापरले याचा आपण वापर प्रस्तुत अभंगात करू. तेच आहेत कोण? तेच एक भूमंडळी कोण? ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. या जगामध्ये ज्यांचा आवडता देव आहे तेच या जगात पवित्र आहे, आणि भगवंताविषयी ज्याचं अखंडित प्रेम भाव आहे काय, आणि तीच या जगामध्ये भाग्यवान आहे. आपण भाग्यवान वेगवेगळ्या लोकांना समजतो. श्रीमंताला भाग्यवान समजतो, परंतु संतांच्या दृष्टिकोनातून ते भाग्यवान आहेत ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. आणि अशा साधूची जर सेवा केली तर ती सेवा देवाला प्राप्त होते. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा. असा साधा सोपा अभंग. विडाला विडाला जवळजवळ 35-36 वर्षापासून परमपूजनीय संत पुंजाजी बाबा यांचा हा उत्सव, आणि त्यांनी म्हटलं होतं की आपण एक पारायण करू, म्हणून तेव्हापासून गावकरी मंडळी पारायण करतात. हा उत्सव आहे. उत्सव म्हणजे काय? साध्या भाषेत सांगू, उत्सव या शब्दाचं विघटन जर केलं, उत म्हणजे वर येणे, उत्सव म्हणजे आनंद. साध्या भाषेत सांगू, उतू येणे, उतू येणे कशाचा? आणि एक लक्ष, 12 वर्षातून एक वेळ कुंभमेळा येतो. कुंभ म्हणजे हो, आजकालचे लेकरू लय भारी आहेत बरं. मास्टरला प्रश्न केला, मास्टरलेच कोमात घातलं त्यानं. म्हणजे 2हातून 2 गेले, किती राहिले म्हणजे तो, आणि 4 राहिले गुरुजी, 4. मास्टर कोमातच गेला. अरे म्हणे तू डब्बा आणला आणि त्या डब्यात 2 पोळ्या आणल्या आणि त्या तू खाल्ल्या, आता काही राहिलं काय? मास्टर असं करे तरी तो म्हणे गुरुजी भाजी तर राहिलीच. अरे म्हणे भाजी खाल्ली, आता काही राहिलं काय? तो ने गुरुजी डब्बा तर राहिला काय? महाराज सोपं आहे काय? मास्टर कोमात. अरे कुंभ म्हणजे घागर, अमृताची घागर 12 वर्षातून येते. पण कंजऱ्या या गावात कुंभ म्हणजे घागर नाही आली. त्याने आनंदाचा पूर, त्याने आनंदाचा पूर, त्याने आनंदाचा पूर आला. आनंदाचा पूर आहे, अर्थात आनंद. भगवंत आनंद स्वरूप आहे. काय भगवंत कसं आहे? आनंद स्वरूप आहे. आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे अंग, आनंदाचे हा आनंद आहे. आणि हा आनंद फक्त धर्म मंडपात भेटतो, सभा मंडपात नाही, आणि लग्न मंडपात तर अजिबातच नाही. लग्न मंडपामध्ये किती जरी बाई भारीतली भारी साडी घालून आली तरी त्यांना चांगलं म्हणतील तर मरी माईची शपथ घालतो. असं तोंड कळत आता मोठी चांगल्या साड्या घालते, आज लोक तर काही ना भेटे, मग घाललं तर चांगलं तर मग वचनम किम दरिद्रता, बोलणं चांगलं. आणि लग्न मंडपात रुसवे फुगवे असतात. काय असतात? आनंद नसते, रुसवे फुगते. अरे नवरदेवाची मायस रुसली, कोण रुसा याचं की शास्त्र आहे ना. नवरीनं रुसा, नवरदेवानं रुसा, लाडग्यानं कुल्लई सांडुई करवली म्हणतात तिला, ती नवरुसा नवरदेवाची. मग सगळं समजायला गेले, पण ते काही थांबीच नाही. बापरे, मी गेलो, म्हटलं काय मावशी सोपती का तुले? म्हणजे चुप बस रे सादळल्या. सादळल्या म्हटलं काही ऋषीचं काम आहे का? मान चांगला दिला नाही का? म्हणे देईन नाही ते का, तुम्ही स्वतः काढला.
नवरदेवासंग गेली होती. कांजीवरमची साडी काढली, कांजीवरमची 10,000ची साडी काढली. म्हटलं मग आता ऋषाचं काही कारण आहे का? त्याच साडी काढली. म्हणे तिने कसं नाही कळलं. म्हटलं कोण आले? म्हणे नवरीच्या मायले. म्हटलं काय? म्हणे नवरीच्या मायले कसं कळलं नाही? मॅचिंग ब्लाऊज पाठवा म्हणून. कशासाठी रुसली? मॅचिंग ब्लाऊज साठी. लय मॅचिंग झालं बापा. टिकली मॅचिंग, कानातलं मॅचिंग, गळ्यातलं मॅचिंग, साडी मॅचिंग, ब्लाऊज मॅचिंग, चप्पल मॅचिंग. फक्त एक विनंती आहे, नवरा मॅचिंग करू नका. काय रुसवे फुगवे आहेत ते. कशामध्ये? रुसवे फुगवे हे लग्न मंडपामध्ये आणि मानापमान आहे तो सभा मंडपामध्ये. 25 वर्ष सरपंच राहिला आणि नवीन दुसरा सरपंच झाला. त्यानं आमदाराला बोलावलं काय आणि त्याचा सत्कार झाला. आणि जो 25 वर्ष राहिलेला सरपंच खालीच राहिला. तो मारे तोने स्वप्न काय आले? 25 वर्ष पठ्ठ्यानं का सुरवलं? गावागावात नाल्या गेल्या, सल्ला सगळं गेलं आणि मला खाली बसवलं. काय मानापमान आहे. पण इथं आनंद आहे. इथला आनंद हा फक्त 2 ठिकाणी भेटतो. एक योग्याच्या समाधीमध्ये आणि दुसरा कथा कीर्तनामध्ये. कशामध्ये भेटतो? कथा कीर्तन. पण योग्याचा जो आनंद आहे समाधीतला तो अप्पलपोट्या आनंद आहे. कसा आनंद आहे? त्याला अप्पलपोट्या म्हणतात का? त्याचं कारण आहे त्याला एकट्यानेच भोगता येते, दुसऱ्याला देता येत नाही. आणि तेवढ्यासाठी त्याला खूप टोळे घ्यावं लागतात. वनात जावं लागते. वनात जाऊन योग साधावं लागते. हातापायाच्या काळ्या, छातीच्या पत्रवाळ्या होतात, डोळे कणवलेत जातात. महाराज नखाच्या पुरचुंड्या होतात, नख वाळतात, समाधी लागते पण देव भेटत नाही. मारे म्हणते झलक दिखला आजा, एक बार आजा आजा आजा. पण देवाना आजपर्यंत योग्याने झलक दाखवली नाही. पण कीर्तनात काय मला कीर्तन सांग खरा आनंद कथा कीर्तनात आहे. आणि तो आनंद देतात त्याला आयोजक म्हणतात. काय म्हणतात? म्हणून शास्त्रामध्ये आयोजकाला दाता म्हटलेला आहे. दादा रोजी दादा रोजी नारायण स्मरवी नारायण स्मरवे. त्याला दाता म्हटलेलं आहे. तसं दाते अनेक आहेत. दान अनेक प्रकारचे आहे. गोदान, भूदान, स्वर्णदान, कन्यादान, नेत्रदान,
रक्तदान, किडनी दान, प्राणदान, घरी असते ते पान. आता पानदान गेले, सगळ्याचे पानदान वाजले. आता पाहुणे जरी घरी आले, जेवण केल्यावर ते म्हणतात चला बाहेरून येऊ. कुठून बाहेर? कुठं जातात? पानटपरीवर. पाहुणेले खोटा खायला नेतात. आता तेही गेलं, आता एक आलं, 2 पुऱ्या फोडतात, एखादे घालतात. बरोबर आहे? असे घालतात याला का त्याचं नाव येईल इमल, कमल, आज, उद्या, माणिकचंद, गोपचंद, रूपचंद, ध्यानचंद, तिचे नावं बी आहेत. जाऊ द्या. नाही लोक असं, लोकांनी असं नाही म्हटलं पाहिजे. आंबुसकर महाराजच्या कीर्तनात कुत्रही नव्हतं. आलं ना कुत्र? काय पांदा एकानं पोळी फोडली नशी खाऊ लागला आणि मी कीर्तनाला नाही म्हटलं. का रे होय, महाराज तर पाहायचं, महाराजच्या पोळी खात जावं नाही. महाराज कीर्तन करा, मुकट जा, तुमचं काम तुम्ही करा. पण मग त्यांना हात मागं केला. म्हटलं का रे आता हात का मागं केला? तोने बाप आला. म्हटलं चाल कमसे कम बापाले तरी दिला देत. तोने ओ महाराज बापाले भेट नाही. म्हटलं मग हात काऊन मागं केला? तोने बापाने जर दिसली तर त्यातली अर्धी मागायचा होय. मी काय सांगतो, दान अनेक प्रकारचे दान आहेत, पण श्रेष्ठ दान 2 आहे. अन्नदानात परम दानम, विद्यादानात महत्तपरम, अनेन शांती क्षणिकं यावज्जीवं सुविद्य. खरं दान अन्नदान आणि ज्ञानदान आहे. एक सण म्हणे महाराज मी दानच केलं नाही. मग सरकारला असं वाटलं त्याच्या हातून एक दान व्हावं, म्हणून 5 वर्षातून एक दान आलं. त्याचं नाव मत. पण तोने महाराज बोटाने शाई लावू दिली नाही पठ्ठ्यानं. दान दिलं नाही. मग तो मेला आणि मेल्यानंतर सोयरे धायरे जमा झाले. तेव्हा का रे यानं कोणतंच दान दिलं नाही? म्हणे नाही, मी याच्या हातून दान दिल्याशी म्हणजे झाल्याशिवाय याला गती भेटत नाही. मग काय करता? आणा म्हणे 5-6 पायल्या गहू. 5-6 पायल्या गहू आणले आणि त्या मेलेल्या माणसाचा हात त्यात घातला. हे दान कोणाला जाते? कोणाला जाते? म्हणा ना डफल्यावाल्याला डांग डांग चिकी डांग 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 चिकी डांग डांग चिकी डांग 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 चिकी. मग असे माणसं जेव्हा 4 लोकांच्या खांद्यावर जातात तेव्हा त्याच्या मागून फुलं फेकतात. कशासाठी? आपल्यातून गेला श्रद्धांजली म्हणून. पण मुरमुरे, बत्तासे, खारका, बदामा, चिल्लर का फेकतात? कशासाठी? जीवनभर खायासाठी मरमर केलं. घे उचल, फेकतो तुझ्या उरा. पण उचलणारा राहिला नाही. श्रेष्ठ दान अन्नदान आणि ज्ञानदान आहे. हे ज्याच्याकडून घडते त्याला दाता म्हणतात. दाता म्हणतात. मला करता करविता अर्ध पुण्य लाभे. तुम्ही जेवढे पारायणाला कीर्तनाला आले असताना तुमचं अर्ध पुण्य कार्यकर्त्याला म्हणजे आयोजकाला जाते. तू म्हणसान महाराज पारायण केलं आम्ही, कीर्तन केलं आम्ही, अर्ध पुण्य त्यांना कसं काय? ऐका सांगतो. नवरदेव नवरीचं लग्न झालं, नवरी घरी आली आणि सत्यनारायणाची पूजा चालू झाली. ब्राह्मण मंत्र म्हणू लागला आणि नवरदेव पूजा करू लागला. नवरी काय करते? काहीच करत नाही, फक्त पडदा आहे. ओम श्री प्राणाय स्वाम श्री व्यानाय स्वाम श्री अपनाय स्वाम श्री उदानाय स्वाम श्री समानाय स्वाम श्री ब्रह्मार्पणम ब्रह्म है ब्रह्म ब्रह्मणो ब्रह्मणाहृतम ब्रह्मैव गंतव्य ब्रह्म कर्म समाधिना आच्यमनियम समर्पयामि, स्नानं समर्पयामि, हरिद्राम कुंकुम द्रव्यम समर्पयामि.
भोगे फुलं समर्पयामि धूपं दर्शयामि दीपं दर्शयामि नैवेद्यं खाद्यं समर्पयामि पाणीं फिरवायामि. आता काय हे चुकलं काय? दर्शयामी का आणि पाणी फिरवयामी का एकच होते ना. फक्त ते संस्कृत मध्ये झालं, हे मराठीमध्ये झालं. सगळी पूजा कोण करते? नवरदेव. नवरी काहीच करत नाही, फक्त तिचा उजवा हात त्याच्या डावा हाताला लावते. कायसाठी? अर्थिंग द्यायसाठी. माझं तुला पूर्ण अनुमोदन आहे. तू कमावलेला पुण्य अंडरग्राऊंड पाईपलाईन इकडे. अर्ध्या पुण्याचे अधिकारी होते कोण? पत्नी. कारण आहे सर्वस्वाचा त्याग आहे तिचा. फक्त एवढंच म्हटलं, आतापर्यंत होती आमची आणि आता झाली तुमची. एवढं म्हटल्यावर बापाचा त्याग, बापाच्या नावाचा, बापाच्या आडनावाचा, बापाच्या कुळाचा, बापाच्या गावाचा त्याग करते आणि सर्वस्वाचा त्याग करून ज्या भोप्याचं लग्नाच्या आधी तोंडही नाही पाहिलं त्याच्या मागं चालली जाते. एवढा मोठा त्याग. म्हणून मायबापाने किती पोटाले पालू बांधू 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 जमा केला तरी मालकीन कोण होते? नवरी होते ना. का? तिचा त्याग मोठा आहे. तसं आयोजक जरी कथेला नसतील, पारायणाला नसतील, कीर्तनाला नसतील, तरीही आयोजक हा दाता आहे. दाता तोची एक जाना. कोण? नारायण स्मरवी. जो इतरांकडून नामस्मरण करून घेतो आणि स्वतःही करतो, असे दाते दुर्लभ आहे. म्हणून प्रत्येक गावात कार्यक्रम आहेतच असं नाही. ज्या गावात दाते आहेत, हे तारो कहते जमे चांद छुपे नहीं, सूरज छुपे नहीं, बादल छायो, रिंजा पड़े ना पुत छुपे नहीं, दादा छुपे नहीं, मागनी आई, दादा छुपे नहीं, मागनी आई, दादा छुपे नहीं, मागनी आयो. दिवसा किती जरी ढगाळलेलं वातावरण असलं तरी सूर्याचं तेज लपत नाही. रात्री किती जरी चांदण्या चमकत असल्या तरी चंद्राची बरोबरी होत नाही. खरा युद्धाचा बिगुल वाजल्यानंतर खरा क्षत्रिय घरात लपत नाही. तसा कार्यकर्ता जो आहे, जो आयोजक आहे, त्याच्यावर किती संकट आलं तरी तो कार्य केल्याशिवाय राहते, म्हणून त्याला दाता म्हणतात. आणि दुसरा श्रोता आलोचक श्रोता. आलोचक श्रोता वर्गणी देत नाही, कीर्तनात येत नाही, पारायणात येत नाही, आणि हे का त्या केल्याशिवाय. कोणाचं कीर्तन आहे रामबापू, कोणाचं कीर्तन आहे ते आंबुसकर महाराज, ते खुडबाईगान पाहिलंच आहे. म्हणजे आतापर्यंत कितीतरी साधू यानं उगून पेला. हो, पण याला तरी श्रोता का म्हटलं याला? करे का निंदकाचे घर. मला सांगा, शहरामध्ये डुकरायची गरज आहे काय? नाही. पण डुकरं आहेत की नाही? कारण स्वच्छता अभियान राबवतात. तसे शेजारी निंदक पाहिजे, तो आपल्या जीवनातला पापरूपी कचरा साफ करतो. म्हणून शास्त्रामध्ये निंदकाला सुद्धा श्रोता म्हटलेला आहे. आणि तिसरा श्रोता तुम्ही आम्ही. मला सांगा, तुम्ही इथं आले तिकीट काढायला लागलं काय? अभ्यास करून यावं लागलं काय? नाही महाराज. श्रवणाच्या मिसे बैसावी
माणसाचा उद्धार. एवढा अधिकार कीर्तनामध्ये आहे. बिकॉज कीर्तन इजंट ए डिस्पोज बट इट इज ट्रीटमेंट ओनली. काय कीर्तन म्हणजे उपदेश नाही, डायरेक्ट उपचार आहे. डॉक्टर पाशी गेलं तर तो म्हणते रक्त तपासा, लघवी तपासा, डोळे वर करा, जीभ काढा, हात वर करा, खाली करा, लंबा श्वास घ्या, आखून श्वास घ्या, सगळं करून म्हणते आता काय बरं सांगा तुम्हाला काय होते. मग आतापर्यंत काय केलं. पण कीर्तन इज नॉट ए डिस्पोज बट इट इज ट्रीटमेंट. म्हणजे डायरेक्ट उद्धार तुमचाच नाही, घरच्याचाही उद्धार. जे घरी झोपले ना त्याचंही बजेट बसते एकामुळे. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. झाला. पुन्हा मातृ पितृ भ्रात्रा सगोत्रपा चतुर्भुज नर जे घरी आहे त्याचाही बजेट बसला. त्याचाही नाही, जे वर गेले त्याचाही बजेट बसला. तू म्हणसान महाराज आमचे वर गेलेले बापजादे आहेत ना, त्याने सोमवार नाही पाहिला, त्याने शनिवार नाही पाहिला, त्याने गुरुवार नाही, त्याने एकादश नाही पाहिली. हान फकिऱ्या नाही खाव ते खाल्लं, नाही त्या प्याव ते पेलं, त्याचा बजेट बसते महाराज. त्यांचाही उद्धार हे घरातला कीर्तनात आला. ऐका नाही महाराज, बरोबर आहे ना. तुका म्हणे कोटी कुळती कोटी कुळेती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. जो कीर्तनात कथेत पारायणात येऊन बसला त्याचाही उद्धार आणि वर्षांचाही उद्धार, पितरांचा उद्धार होतो. तू म्हणसान महाराज तुम्ही भोक्यात आणता काय. नाही, खरं बोलतो. संत कधी खरे बोलतात. मी नाही बोलत आलो, संतांचं वाक्य तुम्हाला सांगू राहिलो. थोडासा इको कमी करा. काय मला सांगा, आता प्रत्येकाच्या घरी संडास बाथरूम आहेत, बरोबर आहेत ना. पाणी कुठं जाते म्हणा नालीत, नालीतलं पाणी म्हणा नाल्यात, नाल्यातलं पाणी म्हणा नदीत. वय 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 खै 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 करते कोण. नाल्याचं पाणी ते नदी म्हणते मुकड्यानं बस. माया सांग मुकड्यानं चाल, तू आधी बजेट बस होतो. आपण मौनी अमावस्या येऊन गेली, आधी माघ अमावस्या चालू आहे, आता माघ उत्सव चालू आहे. सगळेजण नदीवर आंघोळीला जातात. आंघोळ कोण्या पाण्यानं करतात रामबापू? तेच ना. पण तेच पाणी घरी आणतात. घ्या तीर्थ. अरे नदीच्या संगतीनं गलिच्छ पाणी जर तीर्थाचं रूप धारण करते तर इथं आल्यावर पवित्र होणार नाही काय. तुम्ही पवित्र, कुलही पवित्र. एवढा अधिकार या कीर्तनाचा आहे. कीर्तन सांग,
कीर्तन सांग. फक्त एक इथं येण्याकरता आवड पाहिजे. ज्याला आवड आहे त्याला सवड प्राप्त होते. ज्याला सवड प्राप्त झाली तो कीर्तनात येतो, त्याला सत्संगती घडते. ज्याला सत्संगती घडली तो देव झाला, त्याचा उद्धार होतो. म्हणून माणसानं संत संग धरा. तुम्ही हरे भजन करा, पाठी लागला से काळ दात खातो करा. केवळ आवडीने पवित्र होतो. म्हणून अभंगाचं पहिले चरण तुकोबाराय सांगतात, पवित्र सोहळी पवित्र सोवळी एकतेच भूमंडळी अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय सामान्य नाहीत, पंचम वेदाचे प्रणेते आहेत. पंचमवेद म्हणजे तुकोबारायाचा गाथा. पंचमवेद का म्हणतात? याचा अर्थ असा, वेदाला ऊनपण आलं काय नाही. वेदाचे चारी तत्व ज्या ग्रंथात आलेले आहेत त्याला पंचम वेद मध्ये गाथा म्हणतात. पहिला वेद आहे ऋग्वेद. ऋग्वेदाचं तत्व आहे प्राज्ञानम ब्रह्म. पाज्ञानम ब्रह्म म्हणजे जीव हाच देव आहे. तुका म्हणे कैसी कीव कोठे जीव निराळा. चला दुसरं यजुर्वेद. यजुर्वेद म्हणते अहम ब्रह्मास्मी. अहम ब्रह्मास्मी म्हणजे मीच देव आहे. हो तुकोबारांचा मी तव नाथ अपराधे कर्म
हे मती मंद बोले तुझ्या करीले नाही वाटे कृपालिनी माय विधव अनाथ अपराधी अर्थात चला काय हरकत नाही बितो वासुदेव तत्वता कळो येईल विचारता आहे ठाऊक सभाग्य संता नाही तुझ्या अनिक मागुता गा म्हणजे मीच ब्रह्मा हे तत्व तुकोबरायच्या गाठ्यात आलं. तिसरा आहे सामवेद. सामवेद म्हणते तत्वमसी ते तू आहेस म्हणजे विश्वव्यापक परमात्मा तुमच्या हृदयात आहे त्याला आत्मा म्हणतात. म्हणजे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही आणि अथर्ववेद जे आहे ते तत्व सांगते आत्मानं ब्रह्म म्हणजे आत्मा हेच देव आहे. आत्मा सकलांचा श्रेरी तो बा पंढरपुरी हे पाची तत्व चारी तत्व तुकोबरायच्या गाथ्यात आले म्हणून ज्याचा फिरला माथा त्यानं वाचावा गाथा. विडला कवी श्रीम माटे म्हणतात की पाहुणे घराची आवडे घराची आजी आले आजी आले ऋषिकेशी या अभंगाच्या जवळ जरी एखादा कवी गेला ना तर मी त्याच्या 1000 वेळा पाया लागेन. एवढी उच्च क्वालिटीचं वाड्मय माहिती तुकोबरायचा गाथा. कोण म्हणते? श्रीम माठे. कवीचं कारण एक आहे संतांचे शब्द अनुभूतीतून आलेले असतात. अवतार महाराज संतांचे शब्द अनुभूतीतून आणि कवीचे शब्द म्हणा डोक्यातून. टले ट लावलं की झाली कविता. टांग टिंग टिंगा टांग टिंग टिंगा शेवग्याच्या झाडाले वाट्याच्या शेंगा ही कविता आहे. घेणं नाही देणं नाही. टले ट लावले हिंग भेट. आणि आजकाल तर बापा ऊत आलं या भजनायचा. सगळ्यात जास्त भजनं कोणाचे आहेत? सपकाळ महाराज बायाईचे. आणि त्या बायाच्या भजनात अभंग आहेत काय? नाही सगळे त्यानं स्वतः निर्माण. बरं अभंगही धड म्हणत नाहीत. एका कथेवर गेलो काय आणि कथेवर गेल्यानंतर काल्याचं कीर्तन होतं. मग दिंडी होती. दिंडीमध्ये महिला सांगितल्या आणि काय द्यायचा थाट एकाच कलरच्या साड्या हे 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 काय असता आंबारा असते. आंबारा काय ते त्याने झालर लावेल ते जाळी सोन्याची पण लागेल नथनी ह्यान त्या कलरचे टाळ मला आणि त्यातल्या त्यात हेही होतं. मग आता हे असल्यावर कथाकार मागं राहीन का? मी समोर गेलो झडक दिखला ज्या मी असा उभा राहिलो. पण त्या बाईनं पहिल्या अभंगातच कचरा केला. ते काय म्हणते रूप काय पाहता लोचनी वन रूप काय पाहता लोचनी. दुसरी म्हणते सुख काय झाले साजनी वन सुख काय झाले साजनी. तिसरी म्हणते तुला काय विठ्ठल बरं वावन तुला काय विठ्ठल बरं वा. ते चौथी म्हणजे तुला काय काय लावले हे अभंग आहेत का? कसं आहे? आम्हा घरी धन शब्दाची चालू झाली. हे मी अळाना म्हणून आलो तुम्ही बहार मध्ये डबल गेले. चला आम्हा घरी धन शब्द हे शब्द ब्रह्माशेष जेत वर्ण वापू विशेष मिरवी तसे. संतांचे शब्द म्हणजे अनुभूतीतून आलेले शब्द आणि प्रत्यक्ष भगवंतानी घेतलेला अवतार म्हणजे अभंग. आणि जे पारायण करतात त्यांचे 1000 वेळा पाया लागा एवढा अधिकार त्यांचा आहे. अभंग महाराज सगळे
तयार केलेलं का वय कोणाची म्हणे लीलावती बाईची, लेखणी कोणाची म्हणे सुशिलाबाईची, सापडलं कुठे म्हणे कलावती बाईच्या घरी. तिथला एका बाईनं आपण म्हटला ते म्हणते आमदाच्या ग काळात शेतीला ट्रॅक्टर, माझा ग बंगलाय मुंबईला डॉक्टर. आता एवढं लंब म्हटलं मागचीच्या पाटणे तिनं काय म्हणा, ती हुशार होती. ते बाई म्हणते तेरा भाई जिधर जिधर मेरा भाई उधर उधर. काय अवस्था आहे. एक तो म्हातारी बाई उठली महाराज, ते म्हणे अरे मी लहान होती तवा बाई, मी लहान होती तवा बाई, म्या जगा शिवला नवा. अव माय जगा गेला ना, आता गाऊन आला ना, गाऊन अटून तटून सारखाच सारखाच, कुठेच फरक नाही. काय बघाय. अरे संतांचे शब्द आहेत हे शब्द ब्रह्मशेष जेत वर्ण वपू विशेष मिळवी तसे. अरे शब्दाचा एवढा प्रभाव की कीर्तन ऐकण्याकरता तुकोबार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जावं, अरे मोहिमेवरून आले, हातपाय धुणार, माहीत पडलं छत्रपती शिवाजी महाराजचं कीर्तन आहे पुण्यामध्ये. महाराज शिवनेरीवरून तसेच निघाले आणि कीर्तनात येऊन बसले. कोण? छत्रपती शिवाजी महाराज. आणि आजचे राज्य करते कीर्तनात येत नाही, बारवर जातात. बारवर कुठे जातात? बार माहीत आहे ना, गावाच्या बाहेर असते रोडवर. पण एक बार नाही, बार जातात. किती बार जातात? चांगले माणसं बार मध्ये जातात आणि मॅट होऊन येतात. चांगले माणसं बार मध्ये जातात, मॅट होऊन येतात. आणि मॅट माणूस जर इथं परमार्थात आला तर माणूस बनण्याची ताकद आमच्या संतांच्या संगतीत आहे. माणूस नाही, देव बनतो. देव, हो, देव होण्याची ताकद आहे महाराज. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची भूमती ते होती तरी का चिते. एवढा अधिकार परमार्थामध्ये काय सांगतो. श्रीम मातेचं उदाहरण आला. ऐका पुढचा मुद्दा ऐका. नोबेल पारितोषिक पहिलं कोणाला भेटलं रे भारतातलं? बोला बोला, ट्रिंग ट्रिंग. माझ्या प्रश्नाचं जो उत्तर देईन त्याला चांदीचं नाणं. कोणाला भेटलं? रवींद्रनाथ टागोर भेटलं. रवींद्रनाथ टागोर यांना ते टागोर म्हणतात. ऐका, त्यांनी गाथा वाचल्यावर काय म्हणतात. अरे असे हजार नोबेल पारितोषिकी ओवाळून टाकावी या देहूच्या वाण्याच्या अंगावरून. एवढं श्रेष्ठ वाङ्मय जगद्गुरु तुकोबरायाचं आहे. म्हणते कोण? बंगालचा रवींद्रनाथ टागोर, ज्यांना गीतांजली या ग्रंथावर नोबेल पारितोषिक भेटलंय. याचा अर्थ माझं तुकोबरायाचं वाङ्मय किती श्रेष्ठ आहे. चला महाराज अनेकांनी प्रकिअत्रे त्याच्यापेक्षा बोलतात. प्रकिअत्रे म्हणतात, अरे तुकोबरायाचं वाङ्मय वाचलं की मला असं वाटतं माझ्यासाठीच लिहिलं काय. काय सर, हे माझ्यासाठीच लिहिलं काय. एवढी भावपूर्ण भाषा तुकोबरायाच्या गाथेची आहे. आणि त्या गाथेचं पारायण करणाऱ्याला मी धन्यवाद देतो. तुकोबरायाचा अभंग आहे. तुकोबराया अभंगामध्ये प्रस्तुत दोन शब्द वापरतात, पवित्र, सोवळे. पवित्र म्हणजे आणि सोवळी म्हणजे दोन्ही शब्द सारखेच आहेत. पवित्र ही पवित्र आहे आणि सोवळ ही पवित्र आहे. मग तुकोबराया तुमच्याजवळ शब्द नव्हतं काय? कारण तुकोबराया सामान्य नव्हते, शाब्दे परेच निष्णात बुद्धिवान होते. मग असं का वापरावं लागलं त्याचं कारण आहे. त्या काळामध्ये जे सोहळ्यात होते ते पवित्र नव्हते आणि जे पवित्र होते ते सोहळ्यात नव्हते. काय झालं? सर्कशीतलं अस्वल मेलं. अस्वल मेल्यानंतर त्याला दुसऱ्याला कोणतरी नकल अस्वल पाहिजे, प्रोग्राम झाला पाहिजे म्हणून पेपरमध्ये दिलं की जो पक्ष्याची जनावराची नक्कल करील
त्याला 10,000 रुपये महिना खाणं पिणं फ्री. गेले काही जण म्हणजे जे शिकेल असतात का नाही, सुशिक्षित बेकार गेले. एकानं त्याला म्हटलं तू अस्वलाची नक्कल करून दाखव. त्यानं असं करून दाखवलं म्हणजे बरोबर फिट झाला. मग त्याला नकली कपडे घातले अस्वलाचे आणि आता सर्कशीत आला. आणि काय आता तो महाराज माणूस सहज त्यानं चांगली नक्कल केली. काय लोक खुश झाले. आणि दुसऱ्या दिवशी ते अस्वल सिंह हत्ती पाहण्यासाठी लोक तिकीट काढतात, पाहायला येतात. मग अस्वल एका पाळण्यात याच्यात बसवलं, याच्यात कटघऱ्यात. आणि लोकांना काय केलं, केळाची फणी फेकली. अस्वल काय खाते, केळाची फणी खाते. आणि मग पण केवढ्यात वाघ आला आणि त्यानं वाघानं केळाची फणी हिसकली. यानं हाकमूतच केली. कोण, अस्वला जो नकली अस्वल होता तर यानं एवढा घाबरला. वाघानं आरोळी ठोकली, घाबरला. पण वाघ त्याच्याजवळ जाते म्हणे भिवू नको, मी तुझ्यासारखा नकली आहो. वाघाचा कळप दिसे वाघायसा. लोक वाघासारखे दिसतात, माणसातही वाघ आहेत. अळला वाघ, दिशाले वाघ, गावात हिंडतात वाघ, घरात आले तरी वाघच असतात. पण त्या वाघावर दुर्गा देवी बसेल असते. शेपूट हलत नाही, शेपूट. वाघ खरं आहे का मग सांगा ना. हा फरक आहे महाराज. आणि हा फरक असतो म्हणजे काय महाराज काय, एरवी तरी पंडुसुता अंतर शुद्ध नसता, बाहेर कर्म सर्वथा विटंबगा. अरे माणसानं वरून किती जरी पवित्र दिसत असलं, अंतःकरण पवित्र नसेल तर तो पवित्र नाही. म्हणून 2 शब्द वापरले, पवित्र सोवळी. काही लोक सोहळ्यात आहेत पण पवित्र नाही आहेत. जे सोहळ्यातले असतात का नाही, पूजा करणार आहे, आंघोळ करणार नाही, चला बाजूला व्हा, मला शिव नका, बाजूला व्हा, मला शिव नका, मी सोहळ्यात आहे. पण मन शुद्ध नाही ना. दिसतात ते पण पवित्र नाही आहेत. आणि काही मला सांगा, गजानन महाराजांना सोहळा आहे काय, मग पवित्र नाहीत काय? लक्षात ठेवा, काही पवित्र आहेत देहाने, वाणीने पवित्र असतात. काही वाणीने पवित्र आहेत, देहाने अपवित्र असतात. काही वाणीने अपवित्र, देहाने अपवित्र. उदाहरण सांगतो, एसटी मध्ये जायला बसलो काय, आणि मी पुढे असल्यामुळे घुसू लागलो. एक म्हणे, ओ महाराज बाया राहिल्या ना मांग, महाराजांना सोपते काय तुम्हाला? मांग झालो बुवा, सगळे बसले. मग गर्दी झाली. म्हटलं आता जायला पुरत नाही, दुसरी गाडी लागतेच. काय तो वर चढला म्हणजे, ओ महाराज ते काय ज्ञानबा तुकाराम कुठे टाकलं पाहणार का, या ना ते आहे का म्हणे, कीर्तन आहे का ते, चालले मागून. म्हटलं बा चला, बसलो. गर्दी म्हणते. मी 2 स्टेशन गेल्यावर मला जागा भेटली. पण 3ऱ्या स्टेशनवर अजून गर्दी झाली. आणि त्यात एक बाई 1.5 क्विंटलची बाई वर चढली. मेले मरतुकले अटीस पैदा झाले. याच गाडीत आले, होय तिकडे होय तिकडे, याले कोंबा दे, त्याले कोंबा दे. कोंबा देत 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 मायाजवळ आली. 2-3 स्टेशन गेले होते. मग मी सहज म्हटलं बस मावशीला. मी पहिले षटाक भरत, ते बाई सपादत होती. म्हटलं बस. मग आता तिनं धन्यवाद म्हणा, कधी थँक्यू म्हणा, बरोबर आहे. एखादी मेल्या मरतुकले आता दिसते काय तुले, म्हणजे मला शिवी दिली. तो शेजारचा माणूस उठला म्हणे, मावशी पुरी एसटी भरलेली आहे आणि त्या महाराजनं तुले जागा दिली, त्याचे धन्यवाद. तर काय काही थँक्यू तर म्हणे देईल, नाही तर काय एसटी काय त्याच्या बापाची आहे का, म्हणजे मा बापही काढला तिनं. बरं बरं. तरी मी हारू नाही, चालू नाही, सैरा वैरा काही बोलू नाही. मी काही बोललो नाही. एखादे नाही आवडले गेलो आणि बाई समजते काय, महाराज आहे ना, महाराजले असं बोला काय, ते म्हणे महाराज आता काय चुल्यात घालू. म्हणजे वाणी नाही अपवित्र, देहानेही अपवित्र. पण संत देहानेही पवित्र आणि वाणीनेही पवित्र. एवढेच नाही तर त्यांच्या संगतीत येणारे पवित्र अपवित्र वस्तू 5 पवित्र होतात. ऐका,
कोणत्या पवित्र गोष्टी काय महाराज वमनो उचिष्टो शिव निर्वाण शवकलपटिका काकविस्तार पंचयते अपवित्रो पवित्रो. 5 वस्तू पवित्र आहेत, पण पूजेत संतांनी आणल्यानंतर त्या पवित्र झाल्या. का? कारण एक आहे पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छते तदहम भक्त्यो प्रवृत्तमस्नामी प्रयतात्मना. देवा संतांनी देवाला काही जरी दिलं तरी ते त्याला आवडते. त्यातलं वमन. आता मला सांगा, वांती पवित्र आहे काय? नाही, वांती पवित्र नाही आहे. जवाई घरी आला अखालीले, सासूने एवढा आनंद झाला, सासूनं एवढा रातभर स्वयंपाक केला. कारण जवाई सकाळच्या गाडीने जाणार म्हणून सासूनं रात्री स्वयंपाक केला. घनो चोखो शिरो पुरी भजो वळो सातमे कळो 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 कळो. आणि सकाळी जेवायला बसला, वाळणारी साली होती. घ्या जिजू घ्या जिजू घ्या जिजू. काय जिजू जिजू आणलं. पण त्या अखालीच्या वेळेस काही पाहुणे बिन बुलाये मेहमान आ जाते है माहिती, म्हणजे मासोळ कधी येते मावशी? अखालीच्या वेळेस जाते. कधी? म्हणा पोयाचा ठोकळा झाल्यावर खाल्ल्यावर. आणि त्यातली एक माशी जवायच्या घासात गेली, ते पोटात गेली. आणि त्या माशीनं माशीचा प्रताप दाखवला. पोटातला होटात आणि होटातला सगळं पोट खाली झालं. वांती केली. मला सासू अशी गरम झाली. म्हणे रातभर डोळे फोडले, एवढा मोठा स्वयंपाक केला, जवाई बा सोबलं काय तुमचं, अन्नाचा अपमान केला. आता एक करा, त्यातले जिलेबीचे तुकडे आहेत तेवढे तरी उचलून खा. खाईल काय? नाही खाणार, कारण अपवित्र आहे. पण जगातली एक अपवित्र वस्तू आहे, पण ते पूजेत आली, ते म्हणजे सहद. काय? त्या मधुमक्षिका जंगलात जातात, पोटात सहज जमा करतात आणि आल्यानंतर पोळीमध्ये वांती करून टाकतात पोटात. कारण तोंडात तर जमा होणार नाही ना. 4-4 किलोमीटर जातात, त्या तिथून आणतात आणि ते सहज वांती आहे, पण तरीही पवित्र पंचामृतामध्ये स्थान प्राप्त केलं. कामुळे संतांमुळे ती अपवित्र पवित्र झाली. व म्हणो उचिष्टो, उष्ट चालते काय देवाले? तुम्ही आता ती सक्रात झाली का नाही, सगळा स्वयंपाक केला तुम्ही, पण मुलगा म्हणते आई लाडू दे ना, आई लाडू. म्हणे बाबू देवाले दाखवल्याशिवाय खाऊ नये. तरी तो असा करते. त्या बापाची बाप खाली काढतात, म्हणजे कसं बापच काढतात बा. पण तो खेळायला गेला, हिनं पूजा केली, बोलावली, हे बाबू तो येत नाही. मला सांगा, लेकरूच देव आहे, लेकरानं खाल्लं तर उष्ट होत नाही, त्याला देत जा. पण नाही तर तुम्ही करसान इकडे भजे काढणं चालू, इकडे लाभ आहे बरकत आहे, असं करू नका. ते उष्ट आहे. मला ते चालत नाही. मुलाने देत नाही, युवाने उष्टाच्या पास्ता. युवा याला की काय घट्ट दूध लागे, काय त्या कपाचे हलवाजी खालीवर खालीवर खाली हाल कोणाचे कपाचे अरे रे अरे रे अरे रे करते. आणि त्या कपातल्याच्या हातावर हातावरचा आपण त्याचे पप्पा या आणि घ्या. मला सांगा, उष्ट नाही काय? तुम्ही सांगा रे सादळले, आमच्याच गावाचं येतं, आमचा 7-12 काढतं. आम्ही काय भगून आले तोंड लावलं का? तुम्ही भगून आले तोंड लावलं नाही. पण ज्याला द्यायच्या आधी त्याचा आस्वाद घेतल्या जाते, त्याची चव घेतल्या जाते, त्याला उष्ट म्हणतात. जगात एक वस्तू डायरेक्ट उष्टी आहे, ते म्हणजे गाईचं दूध. तानयाचे आचे कागटे तव अधिकचे पाना फुटे, रोसे प्रेमी दुनवटे पर्यंतयाचे गा पर्यंतयाचे का. ऐका, गाईचं दूध
दूध काढण्यासाठी वासरू सोडतो. वासरू आईला ढुसे मारते आणि ती प्रेमापोटी पाना सोडते. आणि जसा पाना सोडला आपण वासराले ओळतून खुट्याले बांधतो. ते मारे कल्ला करते, मैस माया रे पिऊ दे रे, मैस माया रे. पण तुम्ही पिऊ देत ना, दूध काढता. मला सांगा, तेच तर वासराच्या ना गोष्टी झाली की नाही? धुता काय? तसंच दूध काढता की अपवित्र असून संतांची पंचामृतात आणल्यामुळे ते पवित्र झालं. व मनो उचिष्ट शिवनिर्माल्य. शिवनिर्माल्य म्हणजे मेलेल्या माणसाचे कपडे, म्हणजे पूजा केलेल्या वस्तू पुन्हा चालत. खाली पडलेलं फूल देवाला वाहू नये. झाडाचं तोडलेलंच देवाला वाहिलं गेलं पाहिजे. पुन्हा देवाला वाहिलेली वस्तू पुन्हा चालत नाही. पण एक आहे जी डायरेक्ट देवाला आधीच वाहिलेली आहे, ती म्हणजे गंगा. आली कुठून? शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचं पान. जटेतून गंगा गळ्यात नाग बसण, गळ्यात नाग बसण आवडते प्रगट झालेली गंगा मैया आधीच देवाला अर्पण केलेली आहे. पण तरीही ते केव्हाही जलाभिषेक करण्यासाठी गंगा जल पाहिजे, अर्थात अपवित्र असून पवित्र मानलं गेलं. आणि चौथं शवकर्पटिका. शवकर्पटिकामध्ये मेलेल्या माणसाचे कपडे घरात ठेवू नये. आणि मेलेल्या माणसाच्या अंगाचं सोनं. आता हसले. तो माणूस मेला, बाई जोड्यानं झाले. आता तुम्ही पंढरपुराले चालले काय माय बाई? जीवनभर पंढरपुराले जाऊ दिलं नाही पंढरपुराले. आणि जायला लागला तर धौसा देत जाय. मै के चली जाऊंगी तुम, धौसा देत जाय. पंढरपुराले जाय. आणि मेल्यावर म्हणते, आता तुम्ही पंढरपुराले चालले ग. याच्या तोंडात तुळशीचं पान घाला ना बाई. काले तुळशीचं पान घालतं, कोंबडीचे फक घालते तोंडात. ज्याने एकादश नाही पाहिली, सोमवार नाही पाहिला, गुरुवार नाही पाहिला, कोणताच दिवस नाही पाहिला, नाही त्या दिवशी खाल्लं, कोंबडीचे फक घाला त्याच्यात. अरे मेल्यावर जर तुळशीचं पान देहाले पवित्र करते, तर जिवंतपणी तुळशीची माळ घातल्या तर देवाचा आवडता होणार नाही काय? ऐका, संतांनी आपल्याला किती सोपा मार्ग करून सांगितला, किती सोपा सांगितला परमार्थ. पण आपण तेही करू शकत नाही. मला तेवढं सोडून बोला, कसा देव भेटेन तुले? माळ नाही घालत, चला काय हरकत नाही. आणि त्याला आंघोळीले बाहेर आणलं. किती करोडाचा बंगला असो, शेवटची आंघोळ बाबा कुठे आहे? सोन्याचं घर बांधलं तरी शेवटची आंघोळ. क्यों करता है तेरा मेरा, ये तो तेरा मकान नहीं. धन दौलत में जो फंसा है वो सच्चा इंसान नहीं. 2 दिन का मेला तेरा, किरहोगी चला चली. ले लो रे कोई राम का प्यारा,
शोर मचाओ गली गली. काय आपले अरे काही आपली माती राहते माती माहिती शरीराची हो. शरीराची हो शरीराची होय माती. शरीराची होय शरीराची होय माती. अरे शेवटची आंघोळ बाय तुझी. दुनिया को तू कबतक पगले अपना कहता जाएगा. राम नाम को भूल गया अंत काल पछताएगा. 2 दिन का ये चमन खिला है मुरझाएगी कली कली. ले रो रे कोई राम का प्यारा शोर मचाओ गली गली. काही आपलं राहत नाही. बाहेर आणलं ते बाई धावत आले. ते बाई म्हणते आता तुमच्या पाठीला साबण लावू द्या ना. माय बाई जीवन भर धड नाही पाहिलं. साधा तांब्याने डोक्यावर टाकला तांब्यावर पाणी आणि आता म्हणते पाठीला साबण लावू द्या ना. काय हरकत नाही होऊ द्या बा बुडीची इच्छा बुडी. म्हातारीनं साबण लावता लावता पाहिलं त्याच्या कानात श्रीमंत माणूस होता. कानात सोन्याचे नागोबा, गळ्यात गोप 2-4 तोळ्याचा, लगे हातात कले सोन्याचे, कंबरीत करदोळा. म्हणे माय वो नेते वाटते बुड संगो. पण बुडी हुशार म्हणजे तुमच्या गळ्यातला गोप कसा राजावाणी दिसते ना बाई व. आणि तुमच्या हातातले कळे पाहून पैलवानाची आठवण येते बाई. लोक म्हणून काढले सोनं दे बुडीच्या. सगळं सोनं काढलं आणि बुडीच्या हाती दिलं. आंजोई भरली होती 1/2 किलोचं. 1/2 किलोचं बुडीनं पाहिलं पण बुडी लय हुशार. ते म्हणे खरं सोन्याचं पाखरू उडून गेलं. या नकली सोन्याचं काय करू. काय करतं घाल संचयित. दुसरा काय करत काय. किती नकली दुनिया आहे. किती नकली दुनिया आहे बाजी. नेलं त्याला अग्नी दिली. तिकून आलं. काही लोक ते निंबाचा पाला खाऊन झाले कुई निघून झाले. महालक्ष म्हातारीकडे गेलं. म्हातारी बुड्याचे कपडे जाळून राहिली होती. राजी काटू झाली म्हणजे बाबू तू आबाचे कपडे जाळून राहिली. म्हटलं मग कपडे जाळणं गादी खाले जाळतं म्हणजे तू आबा झोपत होता. म्हटलं नवीन आहे ना एवढी मोठी महागाची गादी मी उचलली म्हणजे आला बुडान बसला गादीवर. तो काय व्हॅल्यू आहे आपली महाराज. नाही चालत. पण जगामध्ये एक आहे ते त्या जीवाचं कफन आहे. आणि तो कपडा देवाला आवडते. त्याला म्हणतात रेशीमचा कपडा. कीटक कोसल्याने घर सायास केले. दोन्ही दार सावध होई बाबा. कोसल्याचा कीटक कोसला तयार करतो आणि दोन्ही दरवाजे बंद करून गुतू मरून जातो. आणि तो मेल्यानंतर त्याच्या आजूबाजूचं जे रेशीम आहे ते त्याचं कफन आहे. पण देवाला आवडतं तो रेशीमचा कपडा का शवकर्पटिका. आणि 5वा आहे काकविष्टा. कावल्याच्या झाडातून 3 काय जे कावल्याच्या विष्ठेतून 3 झाडं जन्माला येतात. वल, पिंपळ, उंबर आणि निंबू येते. काय चला. आणि त्या वळाची पूजा आमच्या मावल्या करतात. कधी तुम्ही झोपले काय. तुम्ही तर असे बसले जाणं होबासचे पाहुणे आले. अरे वट सावित्रीला पूजा करतात. वट काय नेतात एवढासा खांबा त्याला धागा बांधेल. एवढंसं टेलरच्या घरचा वाया जायला कपडा दुप्पट देत नाहीत माझी.
जांभळाचं पीस देत नाही त्याला त्या वाया जाईल कपड्यात कसं कण खोसतात आणि बांधतात इथं मला बांधतात का हेच नाही समजलं बुवाजी वैवा निर्मले वैवा गंगे वैवा कावसे कर कसून बांधतात त्याने पुरी रील खतम करून टाकतात सबकाल महाराज पुरी रील हो आणि देता देवाला सांगा आंबा ठेवला खाली की त्या पोराला म्हणतात बाबू आंबा उचललो तो आई आई देवाचा आहे ना म्हणे देव काय खाते देव भावाचा भुकेला मी आंबाही त्याला ठेवत नाही मागणं किती वडापाव 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 तुम्ही कोण हसून राहिले मी का हॉटेलचा वडापाव म्हटलं काय काय वडापाव म्हणजे बोलाव जैसा भी हो मेरा पती मेरा देवता हो अरे त्या वडाला आपल्या पतीचं आयुष्य मागता कशाला वडाला पतीचं आयुष्य मागता घरी आल्या साडी बदलत बसल्या आणि तिचा पती आला तो दे पाणी दे पाणी दे पाणी दे पाणी दे दे म्हणता म्हणता त्याच्या डोळ्यात पाणी येते पण पाणी भेटेल तर मरी माईची शपथ घालतो शेवटी तो हातानं घेते आणि हातानं घेतल्यावर ती हळूच म्हणते अय हा पुरी बाळाखाली म्हणतो तो रागात असते का पाणी नाही भेटलं पिंट्याचे बाप्पा हा मी काय म्हणते ई पाय बोलत बी देत ये ऐ ओ बोलत नाही काय काय म्हणता की काय करून झाले म्हणजे पाणी पिऊन झालं असं असं तुम्ही प्या मुले वारे तुमचा वडापाव अरे काय म्हटलं कागाच्या विष्ठेतून जन्माला आलेलं वडाचं झाड अपवित्र आहे पण संतांनी त्याला मान देऊन पवित्र केलं आणि ते पवित्र एवढं झालं की आमच्या मावल्या आपल्या पतीचं आयुष्य त्या वडाले मागतात. ह्या 5 पवित्र वस्तू संतांनी भगवंताला अर्पण केल्यामुळे पवित्र झाले. स्वतःही पवित्र इतरांनाही पवित्र करतात ते संत विठोबा. जसे संत जगामध्ये पवित्र आहेत तशा काही वस्तूही पवित्र आहेत, पण त्यामध्ये भेद आहे. नाम पवित्र आहे, पवित्र आहे महाराज. देव पवित्र आहे, देवाचं नाम पवित्र. देव ज्या ठिकाणी राहतो ते क्षेत्र पवित्र, तीर्थ पवित्र, नद्या पवित्र पवित्र आहेत ना महाराज. काशी पवित्र आहे पण दोष आहे काय. मोक्ष देवनी उदार काशी होय किरण परिवेचने लागे शरीर तिये ग्रामे. अरे मोक्ष काशी मोक्ष देते पण तिथं जाऊन एक शेठजी बिमार पडला. 4 वर्ष झाले. वरधर खाली धर, वरधर खाली धर. मग शेठजी म्हणे बेटो म्हणे मुक्ती चाहिए म्हणे काशी लेके चल. आता श्रीमंत माणूस 2-4 नौकर काशीले नेलं, स्पेशल खोली केली आणि चेकिंगला डॉक्टर ठेवला. बुड्याची तब्येत सुधारली, बुड्याला पोरलं निघून आलं. आणि तो एवढी सुधारली
की तो डायरेक्ट त्या 84 घाटवर फिरू लागला. आणि एक दिवस तो डॉक्टर मग कोणी मरू के. डॉक्टर बोले थे अभी कोणी मरो, 3-4 साल तो मरोच कोणी. ऐसी बोले घनी चंगी तबियत हो गई थारी. यानं फोन केला, बेटो मैं आ रहा हूँ, बोले पता पापा बचे ही रहो ना. बोले वो थाको हर कुनी सुनो, बीको ब्याज लेनो है, बीको 2 एकड़ को टुकड़ो बोले वो लेनो है, थाको कुनी समझो. घरी आलं, दुसऱ्या दिवशी मेलो. बेटी का मुक्ती. अरे गंगा ही पवित्र करते काय, पण बुडणीला येते ठाई, त्या तिथं जाऊन डुबावं लागते, बुचकही मारावं लागते. हेमवंतु दोषे परी जीवित्वाची हानी होय, तैसे सुचित्वते नोहे सज्जनाचे. अरे हिमवंत दोष घालवते पण मर्याची भीती आहे ना. पण संत आपण करती वस्तू जगामध्ये एक आहे, ती म्हणजे संत आहे. गंगा पाप नाहीस करते, पवित्र करते, पण अंतःकरण शुद्धी करत नाही. आत्मा नदी संयमतीर पुण्यशील घात, सत्योदकाशील पटा दर्योबी, तत्रावगा हकुर पांडुपुत्र न चंतरती अंतरात्मा. इतर नद्याने शरीर धुतल्या जाईल, पाप धुतल्या जाईल, अंतःकरण धुतल्या जात नाही. आणि अंतःकरण शुद्धी होती कथा कीर्तनात आणि संतांच्या संगतीमध्ये. अरे सोनं परीस लोखंडाला सोनं करते, हा गुण आहे, चांगला गुण आहे. पण परीस लोखंडाला परीस करत नाही, हा दोष आहे. पण आमचे संत काय, कोणीही त्याला आपलंच करून टाकतात, त्याला देव करून टाकतात. हा अधिकार त्यांच्यामध्ये असल्यामुळे पवित्र सोरी एकतेच. कोणत्या ते ज्यांच्या जीवनामध्ये फक्त एकच आवड आहे, अभंग. अखंडित प्रेम भाव. संतांचा आवडता जीवनातली वस्तू फक्त भगवंत आहे, भगवंताचं नाम स्मरण आहे. आणि आपली आवडती वस्तू संसार आहे. एक जण तो एसटी स्टँडवर भेटला, म्हणे जय हरी काय म्हणे, हेच कपडे, तेच ज्ञानबा तुकाराम कुठे टाकलं पान, ज्ञानबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम. तुमच्यामध्ये काही रुटीन आहे म्हणे, रुटीन काही चेंज नाही का? चेंज म्हटलं काय चेंज पाहिजे म्हटलं. म्हटलं तू दररोज काय खातो, वांग्याची भाजी भाकरच का नाही? मग आम्ही तेच करतो ना, तू काही बदलतं काय? तुझे कधी वांग्याची भाजी इटली काय? नाही म्हणजे काहीतरी चेंज पाहिजे, चेंज.
म्हटलं जाऊ दे, आमचं जीवन म्हटलं रुटीन झाले. तुझ्या जीवनात विशेष काय? विशेष नाही महाराज, माझ्या जीवनात विशेष म्हणजे फक्त माझी मिसेस. काय म्हणे? माझी मिसेस. म्हटलं बदलली काय? म्हणजे जर म्हणतो तू तेच रुटीन ज्ञानबा तुकाराम कुठे टाकलं पान, तुया बदलली काय? नाही. म्हटलं मी आम्ही काय आमचं देवाचं नाव बदलाव? अरे संसारावर प्रेम केलं का? वन वे ट्रॉफिक आहे संसारातलं प्रेम. काय वन वे ट्रॉफिक आहे? पहिले आई बापावर प्रेम असते, मग शिक्षणला झालं, नोकरी लागली की मग पत्नीवर प्रेम झालं की मग पोरावर प्रेम, पोराचा त्याच्या बायकोवर प्रेम. अरे वन वे ट्रॉफिक आहे, दिवस गेल होत नाही ना. आणि काय ना मला त्याचा पोराचं लग्न झालं, त्याने पिवळी अक्षतला हळद लागली, त्याच्या डोक्यावर पिवळ्या अक्षिरा पडल्या. त्या बाब्यानं बीबी घरात आणली, बीबीनं बिबा भरला. बाब्या फुल पळते, कुठे गेली ते? जेवायला बसला, मायनं वाढून दिलं. भाजीचा फोडका घेतला. कोणा गेली भाजी? कोणा गेली भाजी? तुला माहित नाही ना मा, मी बाहेरचं पाणी पित नाही, बाहेरचा चहा घेत नाही, दिवसभर उपाशी असतो. का भाजी तर चांगली करत पाणी दिला ना, ते तिखट नाही, मीठ नाही दिला, पाणी. त्यापेक्षा हॉटेल जाऊन जेवलेलं बरं. कोणा गेली भाजी? म्हणे तुझ्या बायकोनं. तिने केली काय? पतली झाली पण टेस्टी झाली. भाकर चुरून खाता येते. नवीन आहे. किती वेळ वन वे ट्रॉफिक आहे. कसंही खाते तिच्या हातचं. मायले म्हणजे कशी केली भाजी. वन वे ट्रॉफिक आहे. नवाडे जामाये पतिम प्रियाम भवतु, आत्मनस्तु कामाये जामाये पतिम प्रियाम भवतु. हा असाच वन वे ट्रॉफिक आहे. अरे पत्नीचं तरी पतीवर प्रेम आहे काय? आणि पतीचं तरी पत्नीवर प्रेम आहे काय? पत्नी मेली, 13वीचा दिवस. 13वी झाली, लोक जेवण करून जाऊ लागली. येतो रामभाऊ थोडस सांभाळा. हो सकाराम थांबतो. तुकाराम जातं का? सकाराम थांबला बे. सगळे पाहुणे गेले. तिनं नव्हतं मरायला पाहिजे, मरायला पाहिजे. लेकरायले माय नाही. आता माय बायपोई होती, माय होती, मध्ये माय नाही होत आहे. पाहिजो एखादी. अरे 13वी तर होऊ दे. 13वी मध्ये नाही पाहिजे. लेकराले माय पाहिजे. आहे का प्रेम? अरे 13वी नाही होती रे, दुसरीच्या अपेक्षा करून झाला. आणि पत्नीचंही ते आहे. त्या धनाची होता तुडी, श्री वसवसोनीला गे पाठी. आता नावडती तुमच्या गोष्टी, रागे उठे फळफळूनी. महाराज श्रीमंताची पत्नी लवटो, धनवान पुरुषाशी स्त्री लवटो वगैरे कैसी. पुत्रा कोणी हालवी पुच्च्याशी कुंकाद. काय अन्न आले रे, अन्नाले जीव वाळा, अन्नाले चहा द्या, अन्नाले झोपू द्या. अन्नाची सरबर आहे कुठपर्यंत? अन्न आणते तोपर्यंत. आणि अन्न आणणं बंद केलं की अन्नाले मवतार होते, पण अन्नाले अन्न नाही भेटत. मारे बोलते. अशा बोलतात बाया म्हातारपणी, सगळं उट्ट काढून घेतात म्हातारपणी. बोल सोयऱ्या धाय आदन दिलं, या पुहाऱ्यानं इकून टाकल. देवळं दारू पिऊन आलं, मला भद भद काढलं माय.
उद्यानं फटाका फोडला, शेजाऱ्याचा कापूस जळला, लोकांना फट फट कांडला. जोपर्यंत जोवरी चाले धंदा तोवरी बहीण म्हणे दादा. खरं प्रेम आहे काय? बहिणीचंही नाही पत्नीचं बी नाही. अरे एखाद्या दिवशी बहिणीले एखाद्या दिवाळीले न्यायला जाऊ नका, सगळे भांडे हापशीवर आपटते. शेजारच्या बाया असतातच की शेजारच्या बाया म्हणतात का वा भाऊ नाही आला वाटते म्हणजे चैल त्याचं मायासाठी एखाद वर्षी नाही आला तो पुढं जायचं काय व माय. किती बदल आहे. कसं प्रेम आहे का संसारात प्रेम? नाही तर पोरगी येऊ दे काय मायले आनंद होते. अटी खोका तटी पिऊ जवानी का दुकान उचलून देऊ, हे पुचली भर ते पुचली भर, 2-4 किलो उडदाची डाळ, 2-4 किलो मुंगाची डाळ, वड्या पापड्या सांडव्या कुकऱ्या पापड सगळं बांधून देते. कोणाले? पोरीले. जायचं किंमतीच आहे. इकून पाणी टाकते, इकून पाणी टाकते, इकून जळू नको. घरी गेली की फोन करतो, सध्या शिक नको करू आणि काऊन मा संध्याकाळी करतो म्हणलं काऊन म्हणजे तो तांदूळ निशा फोन उचलता येत नाही. तांदूळ निशा फोन शेजारच्या बाया पाहिजेत असते. बाई आले चालली वाटते लेख हो ना माय कशी चिळीसारखी भुरकून उडून आली आणि चिळीसारखी भुरकून उडून चालली ना. काय प्रेम आहे मुलीविषयी काय हरकत नाही, प्रेम असू द्या. आता दुसऱ्या दिवशी सून जायला निघाली. आता क्लायमेट मस्ट चेंज. अटेन्शन. कालचं लढणं गिलणं बंद झालं लागे दरवाज्यात उभी आहे सासू. सून पुले पोरगा पुले त्याच्या मागं सून चालली. शेजारच्या बाया पाहिजेच बरं. शेजारच्या बाया म्हणे माय चालली वाटते सून म्हणे हो ना पायनं कशी धटाची आहे त्याच्या मागं झाली. आता त्याच्या मागं जायचं का दुसऱ्याच्या मागं जा. तिला कोणाच्या मागं जा भाऊ तुम्ही सांगा. कोणाच्या मागं जा तिला. मग आता असं तुम्ही जर सुनाय संघ वागत असताना तर म्हातारपणी तुमची काय अवस्था आहे. हल्ली मुक्काम मंडप, पारायणाचा मंडप. मारे पारायण झालं तरी अटीच बसेल असतात. वास्तवा कौशल वास्तवा निर्मले काय वा घरी संसारात पडेल. म्हणजे आज काय केलं आज बघ. ते म्हणते पाय तू काय म्हण बहिणा अशी सून भेटली माई सकाळचा चहा 10 वाजता देते बाई. थंडा फटक असते काय कसं प्या माय का थंडा फट चहा पितो. ते म्हणे तू बरं आहे तुला चहा तरी भेटते. म्हणजे रातची भाकर ताटात टाकते सून. दापना दारान सपाटा घाला हाताला चुरा करतो माया बाबा. ते तिसरी म्हणजे काय लावला बा सून काय लेख काय एक आहे. मला एक सांगा सून आपल्या जवळ जीवनभर राहते की लेख? कोण राहते जीवनभर? सून राहते. अरे लेख दुसऱ्याचं धन आहे रे. सून स्वतःची पोरगी ज्या दिवशी समजाल त्या दिवशी तुम्ही मरेपर्यंत सुखानं जगाल. चुकलं तरी म्हणा लेकीचं माफ कर होत असते. सुनबाई होत असते. काय आपल्या काय बापाचं चाललं मध्ये न तिले मोठेपणा मायसोरी सारखी सून कोणाची नाही. मरेपर्यंत वेळेवर चहा भेटील आणि वेळेवर जेवण भेटील. फक्त प्रेम पाहिजे अखंडित प्रेम भाव. आणि आपले प्रेम 3 प्रकारचे आहेत. लाक्षवत प्रेम भाव, मधुवत प्रेम भाव आणि काय द्रुतवत प्रेम भाव. लाक्षवत प्रेम भाव म्हणजे तो लाख पाहिला का नाही पोस्टाचा ते थैल्या पॅक करतात तेव्हा गरम करतात काळं काळं त्याच्यावर शिक्का मारला. जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत शिक्का मारला. एक वेळ पॅक झालं की जमत नाही. तसं आपलं आहे. सप्ता आला अटेन्शन. दुपट्टा इस्त्रीचा आणि टोपी इस्त्रीची काय असं वाटतं याच्यासारखं साधू कोणीच नाही या गावात. आणि सप्ताह गेला की गळ्यातली लटकोली याला लाक्षवत म्हणतात. म्हणजे गौरीवत म्हणतात.
गौरी किती जाळलं तरी फक्त पोटा गरम होते पण पेटत नाही. आणि दुसरं धृतवत. धृतवत म्हणजे काही लोक महाराज परमार्थी झाले, कीर्तनकार झाले, मेले, सडले, पण एकही गावातला टालकरी तयार होऊ दिला नाही. हो पट्ट्या देवाली. अरे तसा येईल का घेतल्याशिवाय काय? अरे महाराज, धळ माता आणि पितरा, धळ ना बोली संसारा, बाहेर विश्वभरी आदरा मूर्ख जैसा. बाहेर विश्वभरी आदरा, बाहेर मान किंमत कमावली, पण घरी मायबा संग बोलत नाही महाराज. मायबापा संग बोलत नाही, शून्य आहे. याला धृतवत म्हणतात. स्वतः सल्ला मेला काय, पण एक गावातला कीर्तनकार होऊ दिला नाही, टाळकरी होऊ दिला नाही, याला धृतवत. आणि तिसरा मधुवत. सहेद. सहेद हे फ्रीजचं काम करते बापू. पुरी श्रीमंताच्या घरी टिपेनं सहेद असे, टिपेनं, आणि त्यात आंबे असत. तुम्हाला जर दिवाळीच्या पिरियडमध्ये आंबा खायची इच्छा झाली तरी सहेदातले आंबे काढा, जशीच्या तसेच. सहेद ही फ्रीज आहे. आणि जगामध्ये 2 वस्तू ह्या औषधी आहेत, एक तूप आणि दुसरं दर्जेदार पदार्थ. तूप आणि सहेद. सहेद कधी खराब होत नाही आणि तूप कधी खराब होत नाही. तर मधुवत प्रेम बोलायचंच ना, मग चांगलं बोलणं. बोलू ऐसे बोले, दिले बोले विठ्ठल बोले. ते प्रेम असावं माणसाच्या जीवनामध्ये, आणि भाव असावा. भाव पाहिजे मला. शुद्ध जाता भम देव दूर नाही. अखंडित प्रेम भाव. आणि खरे भाग्यवान तीच आहे. तीच भाग्यवंते. सरते पडते धनविते. काय झालं, जनाबाई दिसायला सुंदर होती. आणि जनाबाईले काही लोक म्हणत, काय नामदेवाची दासी झाली काय. अरे मोठ्या राजाची जर पत्नी झाली, दासी झाली असती, नुसता दासी जरी झाली असती तर जीवनभर सुखानं जगली असती. तेव्हा जनाबाई म्हणते, अरे ज्या नामदेवाच्या घरी देव काम करते, न सांगता करी सर्व काम, त्या नामदेवाची दासी व्हायच मजा आहे, पण राजाची राणी व्हायच मजा नाही. जगाचा मालक परब्रह्म परमात्मा भगवान जगदीश देवाले अभंग लिहू लागतो. अरे काय अधिकार नामदेवरायाचा. नामदेवराय म्हणे, देवा मा घरी कानोले केले आणि तुम्हाला बोलावलं. देव म्हणे, माझ्या जाग्यावर कोण उभं राहील म्हणे, मी राहतो ना घंटावर. देव म्हणे, बरं बुवा. पाहिजो नाम्या. लोक तोंडाले पेळे लावतात बरं, नाही तर खासीन. लोक अंगावर सहेद टाकसान, नाही तर खासीन. आणि दिवाळीचा दिवस आहे, लोक तोंडाले काही काही लावतात. खाऊ नको बरं, देव खात नसते. नाम्या उभा राहिला, देव गेला. देवाच्या मायनं न्हाणीवर आपटला आणि जा कसं कसं धुतलं गाणी. युग 28 पासून उपास होता. आणि जो हाणले गाणी दही कानोले करंज्यान चकल्यान, जो देव झोपला कानी. नाम्या तसाच उभा. नाम्याले मोठा आनंद वाटे. वा सहेद आले गेला गे त्याला झालं. ते बरवे म्हणत, देव खाते म्हणे, देव नसते का. देव भावाचा भोगेला. पण 4 घंटे झाले, नाम्याले लागली. नाम्या असा असा करू लागला. रात्री 10 वाजेपर्यंत देव आला नाही. देव जसा आला पुढे, देवा उघड नयन देवा, देवा देवा
मोठी पंचायत झाली. नाण्या सोपं आहे का उभं राहणार आहे? देव होणं सोपं नाहीये. शेजारती झाले, नामदेवराय खाली उतरला आणि देवाले म्हणे तुझे दाखवलं असतं रे, पण काय म्हणे दाटून आली जो नाम्या पयाला कमी. एवढा अधिकार त्या नामदेवाचं दासी व्हायत मजा आहे की राजाची राणी व्हायत मजा आहे? लोग कहे नामदेव की दासी. आणि कबीर कहे सब संतन की काशी, सब संतन की काशी. तीच भाग्यवंती गजधन बाजधन और रत्न धन खान, जब आवे संतोष धन सब धन धूल समान. तुम्ही काही श्रीमंत नाही. ज्याच्या घरी हत्ती आहेत, ज्याच्या घरी घोडे आहेत तो श्रीमंत. कोणाच्या घरी आहेत हत्ती घोडे? झोपले काय? फक्त एकाच्याच घरी आहे, गजानन बाबाच्या घरी. मग श्रीमंत कोण आहे? गजानन बाबा. आणि रतन धन खान, ज्याच्या घरी सुसंस्कृत मुलं जन्माले आले, जे परमार्थ करतात, जे हरिनाम घेतात, त्याचे माय भाग्यवान, त्याचे बाप भाग्यवान, हिरेचे माय बाप भाग्यवान. हे धनवान हे आहेत खरे. पण सगळ्यात मोठा धनवान कोण? जब आवे संतोष धन सब धन धूल समान. जेव्हा समाधान नावाचं धन प्राप्त होते तेव्हा सगळ्यात श्रीमंत त्याला म्हणा हे तोच सगळे श्रीमंत. नाही तर आता मला 2-4 एकर चोपनचा वावर आहे, होंडकी म्हैस, बांडा बैल, शेंबडी बायको, चिपळे पोरं, आणि तोही गोट घेत नाही. तोही गोट म्हणजे मला सगळं गाव आपल्याला घेते. म्हटलं हात नाही बघला कोणी मला. म्हटलं खरूच होईल अशी कोण धरीन तू हात? नाही म्हणे सगळं गाव घेते. काय? अरे काहीच नाही रे भगवंताच्या समोर. अरे संतांच्या समोर एवढा परब्रह्म परमात्मा भगवान जगदीश काम करतो न सांगता. तीच भाग्यवंती सरते पुरते धनविते. आणि अशा पुंजाजी महाराज सारख्या संतांची तुम्ही सेवा करता, ती सेवा देवाला प्राप्त होते. अभंगाचं
वा खाली वाजवा. एक लक्षात ठेवा, कीर्तन ग्रंथ वाचून येईल, परंतु गायन आणि मृदंग वाचल्यानं नाही जमत. हा होता पुरिया धनश्री. झाला हा राग म्हणा. वा प्रमाणात झाला हा डबल झाला. डबल होत नाही. पहिला सोनी होता, सोनी होता. सोनी, पुरिया धनश्री, वसंत आणि हिंडोल हे 4 राग जवळ जवळ चालतात. आहेत एकच, पण ठेवण वेगवेगळी असल्यामुळे राग. मग पहिला जो म्हटला तो सोनी म्हटला, सोहनी. आता हा पुरिया धनश्री. बढिया, टाळी वाजवा पुन्हा यांच्या नावाने. आणि मृदंग हा बोल पाठ केल्याने येत नाही, त्याला प्रॅक्टिस करावं लागते. बाबांनी खूप त्याग केला. आळंदीला जाऊन काय व हिवाळ्यामध्ये बोट असे काय याच्यात घालू घालू, बर्फात घालू घालू पहिले कळक करायचे आणि मग प्रॅक्टिस करायचे. खूप सुंदर मृदंग वाजवतात. आणि पण हे काय भारी आहेत बरं. म्हणजे गधाच म्हणे एक जण कीर्तनात, तू गधा, तू गधा. म्हणजे मी गधा नाही ना. म्हटलं मी गधा नाही ना बाबा. भारी असतात महाराज, काय हरकत नाही. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा. वारकरी आष्टीला मुक्काम आहे. जेवण केलं, झोपला. सकाळी उठला, मालकानं भाकरी बांधून दिल्या. त्या काळ तो काळ तसा होता. आणि 5 आंबे दिले. बाबा हे 5 आंबे पांडुरंगाला दे जा. आणि दुपारचा मुक्काम आला. विसाव्यावर जेवण करताना नाही आवरले गेलं, त्यातले 2 आंबे खाल्ले कोण? वारकऱ्यानं. आणि 3 आंबे देवाजवळ ठेवले. दुसऱ्या दिवशी दर्शन करून पुन्हा आष्टीले आला. म्हणे बाबा तुम्ही 5 दिलते, त्यातले 2 आंबे खाल्ले, 3 देवाने दिले. निघून गेला. याले संध्याकाळी स्वप्न पडलं. म्हणे तू हे 2 आंबे मला भेटले. कोण म्हणे? पांडुरंग परमात्मा आंबे देणाऱ्या मालकाला म्हणते, पाय त्या जे 2 आंबे पाठवले ते मला भेटले. तो म्हणे बाबा
मी 5 पाठवले ना, 2 त्यांना खाल्ले, 3 तुम्हाला दिले. खोटे कोण बोलतात? देव म्हणे मी खोटा बोलीन काय? मी खोटा नाही बोलात. म्हणे देवा तो साधुबा सांगे ना, तुम्ही मी 5 दिले, त्यानं 2 खाल्ले, 3 तुम्हाला दिले, तुम्ही खोटे. मी खोटा नाही बोलत. मग साधू खोटा बोलतोय? म्हणे साधूही खोटा बोलत नाही. मग खरं काय? म्हणे ते जे साधूनं 2 खाल्ले ते मला भेटले, हे 3 बळवेनं उचलले. तुका म्हणे देवा त्यांची केल्या भावे सेवा, जो संतांची सेवा करते तीच देवाची सेवा समजावा. ज्ञानेश्वर